केल्याप्रमाणे ही लक्षवेधी जे काय आहे आमच्या बळीराजाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण असणारी ही लक्षवेधी याच्या माध्यमातून मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो। फार्मर आयडी जो काही पॅन इंडिया केंद्र सरकारनं राज्य सरकारनं जे की शेतकऱ्यांची त्या बळीराजाची आयडेंटिफिकेशन त्या ठिकाणी व्हावं आणि त्यामध्ये सगळ्या नोंदी त्याच्या क्षेत्राच्या बाबतीत असेल त्याच्या पिकाच्या बाबतीत असेल संपूर्ण नोंदी त्याच्यामध्ये असाव्यात आणि त्याची ती ओळख असावी म्हणून हा देशभर त्या ठिकाणी प्रोजेक्ट त्या ठिकाणी ॲग्रीटेक प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू केला गेला। अध्यक्ष महोदय 2023 ला प्रायोगिक तत्वावर पायलट प्रोजेक्ट म्हणून याच्यामध्ये देशातील काही जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याची निवड पायलट प्रोजेक्ट म्हणून करण्यात आली आणि ती करत असताना मी निश्चितपणानं राज्य सरकार केंद्र सरकार यांचं आभार त्या ठिकाणी मानल, परंतु प्रायोगिक स्तरावर हा प्रकल्प बीड जिल्ह्यामध्ये राबवत असताना याच्यामध्ये भरपूर त्या ठिकाणी चुका झालेल्या आहेत। अध्यक्ष महोदय याचा फायदा जो काही आहे याच्या माध्यमातून शासनाच्या महाडीपीटीवरील सर्व योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 2च मिनिटं अध्यक्ष महोदय पीक विमा योजना बी बियाणे खते औषधे आदी बाबतची अनुदाने नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान भरपाई पीक कर्ज कर्जमाफी योजना व्याज अनुदान अशा सर्व ज्या काही शेतकऱ्याच्या बाबतीतल्या योजना आहेत याचा लाभ या फार्मर आयडीच्या माहितीवरूनच त्या ठिकाणी दिला जातो। अध्यक्ष महोदय आणि या फार्मर आयडी मध्ये भरपूर चुका बीड जिल्ह्यामध्ये आणि गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत। अध्यक्ष महोदय मी याच्यामध्ये झालेल्या ज्या चुका आहेत क्षेत्राच्या बाबतीतल्या याच्यामध्ये झालेल्या ज्या काही चुका आहेत मोबाईल नंबर असेल क्षेत्र असेल त्या ठिकाणी अनेक चुका या फार्मर आयडी मध्ये झाल्यात आणि त्या दुरुस्त करण्याच्या संदर्भात वेळोवेळी जे काही आहे मी पाठपुरावा अध्यक्ष महोदय करतोय। मी स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना या ठिकाणी करू इच्छितो की फार्मर आयडी अपडेट व्हेरीफाय किंवा दुरुस्त करण्याची सुविधा शासन तालुका स्तरावर निर्माण करणार आहे का? एक ॲग्रीस्टॅक प्रणालीमध्ये नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात दाखल तक्रारींचा निपटारा किती दिवसात पूर्ण केला जाणार आहे? 2 पायलट प्रोजेक्ट म्हणून बीड जिल्ह्यात सन 2023 मध्ये पीएम किसान अंतर्गत निघालेल्या फार्मर आयडीच्या संदर्भाने मोठ्या तांत्रिक त्रुटी निर्माण झालेल्या आहेत त्याचा निपटारा करण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार हे 3 सर्वे नंबर गट नंबर मधील दुरुस्ती गाव तालुका बदलाबाबतची दुरुस्ती मोबाईल नंबर दुरुस्ती करणे क्षेत्रातील बदल अथवा इतर लहान सहान बदलाबाबतचे अधिकार तलाठी किंवा कृषी समन्वयक यांना देण्यासाठी शासन ठोस उपाययोजना करणार आहे का? फार्मर आयडी मधील दोष मुक्त करण्यासाठी विशेष अभियान राबवण्यासंदर्भात शासन तालुका स्तरावर वेगळा संगणक कक्ष उभारणार आहे का? असे हे प्रश्न मी त्या ठिकाणी स्पेसिफिक मंत्री महोदयांना करतोय। अध्यक्ष महोदय खरं तर विजयसिंह पंडित साहेबांनी बीड जिल्ह्याच्या शेतकरी दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा त्यांनी आज इथं लक्षवेधी उपस्थित केलेली आहे। खरं तर अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहितीसाठी ही जी ॲग्रीस्टॅक योजना प्रणाली ही अंमलबजावणी सुरू करण्याच्या अगोदर त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रायोगिक तत्वावरती खरं तर देशामध्ये 6 जिल्ह्यांची निवड झाली होती आणि त्यामध्ये बीड जिल्ह्याची निवड झाली होती आणि खरं तर बीड जिल्ह्यामध्ये साधारणतः 2,41,00,000 शेतकऱ्यांना फार्मर आयडीसाठी नोंदणी केली होती आणि ही गोष्ट खरी आहे की त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या गोष्टी ह्याच्यामध्ये चुका झालेल्या आहेत त्यामुळे काहींना तांत्रिक समस्या येत आहेत। तांत्रिक त्रुटीमुळे शेतकऱ्यांच्या 8 मधील क्षेत्राऐवजी प्रत्येक गटाचे काही ठिकाणी 1 हेक्टर 99 आर अशा क्षेत्रामध्ये दर्शवले जात आहे आणि साधारणतः त्या क्षेत्रामध्ये तफावत आढळून येणे आणि नावात चुका असणे आणि काही शेतकऱ्यांचे गट व इतर शेतकऱ्यांच्या नावावर दर्शवले आहेत। ही गोष्ट अध्यक्ष महोदय
खरी आहे आणि निश्चित प्रकारे बीड जिल्ह्याच्या जर त्यांच्या गेवराई तालुक्यात त्यांनी शेतकरी संख्येचा जर विचार केला साधारणतः 1,16,939 शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यापैकी 80,678 शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे आणि संपूर्ण बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः 8,76,000 शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यापैकी 5,46,000 शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये सदस्यांनी ज्या सूचना केल्या मी त्यांना एवढंच आपल्या माध्यमातून मी अध्यक्ष म्हणून त्यांना सांगतो की बीड जिल्ह्यामध्ये ज्या काय चुका झाल्यात किंवा ज्या काय हे घडलेले त्यामुळे माननीय सदस्य विजयसिंह पंडित आणि त्यांनी जे उपस्थित केलेले मुद्दे बरोबर असून त्यांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये CPMU टीमची टीम जमाबंदी आयुक्त ॲग्रिस्टॅक्स संचालक तंत्रज्ञ यांच्या उपस्थित लवकर बैठक घेऊन 1 महिन्याच्या आत सगळ्या दुरुस्त्या केल्या जातील.